नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण नारळी पौर्णिमासाठी खास नारळी भाताची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुतले आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, म्हणजे भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो। आणि ज्या वाटीने आपण 2 वाट्या तांदूळ घेतले तर त्याच वाटीने आपल्याला दुप्पट म्हणजे 4 वाट्या इथे नारळाचं दूध घ्यायचं आहे। आणि 2 वाट्या तांदळासाठी इथे मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे बारीक चिरून। तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। ड्रायफ्रूटमध्ये काजू बदामचे तुकडे आणि बेदाणे घेतलेले आहेत। लवंग, मिरं आणि दालचिनी, तर 2-3 लवंग, 2-3 दालचिनी आणि 2-3 काळं मिरं असं घेतलेलं आहे। वेलची, जायफळ पूड, 2-3 चमचे दुधामध्ये केसर भिजवून ठेवली होती आणि तूप लागणार आहे 2-3 चमचे। तर आता इथे मी कढईमध्ये तूप गरम केलं, त्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते ते घालायचे आहेत। तर इथे तुम्ही अख्खी वेलची पण घालू शकता, पण मी वेलची जायफळ पूड घालणार आहे म्हणून मी वेलची नाही घेतली। खडे मसाले चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि बेदाण्याचे तुकडे घालायचे आहेत आणि ते थोडेसे असे कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहे। आणि नंतर आपण जे तांदूळ भिजवून ठेवले होते बासमती ते घालायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे 2-3 मिनटं, म्हणजे त्याचा तुकडा होणार नाही। चांगले मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जे नारळाचं दूध केलं होतं ते घालायचं आहे। तर जेवढे तांदूळ तेवढे दुप्पट नारळाचं दूध घ्यायचं आहे त्याच वाटीने। आणि नारळाचं दूध घातल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतर चांगली उकळी काढायची आहे ह्या भाताला, म्हणजे तांदूळ जे घातलेत त्याला। आणि आपल्याला झाकण ठेवून 80 ते 90% तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत। तर आता आहे बघा, मस्त आपण जे पाणी घातलं, दूध घातलं होतं ते पण चांगलं आटलं आणि तांदूळ आपला शिजलेला आहे। हा बघा, अगदी चिकट नाही करायचं आहे। तर आता ह्यामध्ये आपण जे गूळ बारीक करून घेतला होता, तर पुन्हा सांगते गुळाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता, तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल तेवढं। तर इथे गूळ घातलं, वेलची जायफळ पूड आणि आपण ज्या केशराच्या काड्या दुधामध्ये मिक्स करून घेतल्या होत्या तर त्या घालायच्या आहेत। आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। तर कसं गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं ना की चव अजून छान होते। तर चांगलं मिक्स करायचं आहे, हलक्या हाताने सगळं करायचं आहे, नाहीतर मग भाताचा एकदम तुकडा होतो म्हणजे तांदळाचा। तर मस्त मिक्स करून घेतलं आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवून 3-4 मिनटं एक वाफ काढायची, म्हणजे गूळ वगैरे चांगलं मस्त एकजीव होईल त्या भातामध्ये। तर आता गूळ पूर्णपणे हे बघा विरघळलं आहे त्या भातामध्ये। आता आपण झाकण ठेवूया आणि 3-4 मिनटं एक वाफ काढून घेऊया, म्हणजे मस्त भात एकदम कोरडा होईल। तर आता 3-4 मिनटं झालेली आहेत आणि हा बघा, आता जरी हा भात तुम्हाला ओलसर दिसत असेल ना, पण जसा हा गार होईल ना तसा मस्त कोरडा होईल। तर आता इथे मी गॅस बंद करते आणि आपला हा नारळी भात खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नारळी पौर्णिमेला असा नारळी भात नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।